रायगडमध्ये तुफान पाऊस, पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता. आपण पाहायला गेलात तर जूनमध्ये पडणारा पाऊस या ठिकाणी जुलैमध्ये कुठेही पडताना दिसत नव्हतं. त्यामुळे शेतकरी राजा चिंतित झाला होता. मात्र कालपासून या ठिकाणी पाहायला गेलात तर जोरदार असा पाऊस पडतोय. या ठिकाणी जर पाहायला गेलात तर कुंडलिका नदी असेल, रोहा, पाली, खोपोली, त्याच पद्धतीने मानगाव, तळा, महाड, पोलादपूर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात जोरदार असा पाऊस पडतोय. आणि या ठिकाणी जर आपण पाहायला गेलात तर महाड आणि पोलादपूरमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. आपण पाहायला गेलात तर कालच रात्रीपासून बरसणाऱ्या पोलादपूरमधील पावसामुळे या ठिकाणच्या सावित्री नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली. धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. आणि आपण जर पाहायला गेलात तर पोलादपूरच्या घाटमाथ्यावरती कोसळणाऱ्या पावसामुळे पोलादपूरमधील बाजारपेठेमध्ये देखील काही प्रमाणात पाणी शिरलंय, घरांमध्ये पाणी शिरलंय, दुकानांमध्ये पाणी शिरलंय. मात्र जर या ठिकाणी आता पाहायला गेलं तर आता 1 ते 1:30 वाजलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की महाड शहरामध्ये देखील काही प्रमाणात पाणी घुसण्यास सुरुवात झाली. सुकडगल्ली परिसरामध्ये पाणी शिरतंय. तर या ठिकाणी दस्तुरी नाका, त्याचप्रमाणे गांधारी पूल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढतानाचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे जर का पावसाने उघडीप घेतली नाही तर या ठिकाणी महाडमध्ये पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली. त्याच पद्धतीने हा पाऊस संपूर्ण रायगड आणि कोकणामध्ये देखील पडतानाचे चित्र पाहायला मिळतंय. हां पॅक झाली. वाढतंय का कमी? हां काय म्हणताय? बोलू शकता. एकदा बोला तर काय. हाँ जाने दो